तपोवन वाचवा नाशिक वाचवा या फेसबुक पेजवरून रतन लत झाडं तोडण्यासाठी अधिक आग्रही आहेत अशा पद्धतीची पोस्ट करण्यात आली आणि त्या खालोखाल त्यांचे हातपाय तोडा, त्यांना नाशिकमधून हाकलवून लावा अशा पद्धतीच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत। यापूर्वी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, कुंभमेळा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्यावरती कुठलंही कारण नसताना आश्लाघ्य टीका झाल्या होत्या, पण राजकारणापोटी ते असेल म्हणून आम्ही ते सहन केलं। या सगळ्याच्या पाठीमागं कोण आहे आम्हाला माहिती आहे, पण अशा पद्धतीनं विकासाला पाठिंबा देणाऱ्या एखाद्या व्यक्तिमत्वाला धमकावणं हे अतिशय निषेधार्ह आहे। रतन लत हे शहरामधले प्रतिष्ठित नागरिक आहेत, शिक्षण क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत, न्यायालयाच्या माध्यमातून नाशिककरांना न्याय मिळावा यासाठी ते अनेक लढे लढलेले आहेत। त्यांना अशा पद्धतीनं टार्गेट करून धमकावणं हे निषेधार्ह आहे। माझ्या सहित या विषयामध्ये विकासाच्या बाजूने भूमिका घेणाऱ्यांना अनेक वेळा धमकावण्यात आलं, पण आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत, आम्हाला माहिती आहे या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उभाठा आणि डावी मंडळी ही आपली पोळी भासतायत। त्यांना विकास नकोय, त्यांना राजकारण करायचंय, परंतु अशा पद्धतीनं रतन लत यांच्यासारख्या जबाबदार प्रतिष्ठित नाशिककर नागरिकाला धमकावणं हे निषेधार्ह आहे। मी पोलीस आयुक्तांकडे मागणी करतो की या विषयामध्ये नेमकी अशा पद्धतीची फेसबुकवरून धमकी देण्याचं कारण काय याची चौकशी त्यांनी केली पाहिजे।